प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगड़े गोवा, भाग्यश्री कर्नाटक। मुंबईत रविवारी झालेल्या एका सभेत राज ठाकरेंनी एक नाव घेतलं, मग दुसरं, मग तिसरं, असं करता करता 21 नावं घेतली आणि सगळं मैदान शांत झालं. 1 मिनिटाचं मौन. पण ही 21 नावं होती तरी कुणाची? ही ती 21 मुलं होती जी होती 17 ते 22 वर्षे या वयोगटातली, ज्यांच्यासाठी 2026 ची नीट पेपर फुटी फक्त पेपर लीक नव्हती, तर त्यांच्या स्वप्नांची केली गेलेली हत्या होती. 13 राज्यांतील 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. चला आज बोलूयात त्या 21 अधुऱ्या स्वप्नांबद्दल ज्यांना आपली सिस्टीम वाचवू शकली नाही. नीट पेपर फुटी अन 21 स्वप्न बेचिराग. 41 दिवसांत 21 आत्महत्या. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. 3 मे रोजी नीटची परीक्षा झाली. मुलं निवांत झाली. डॉक्टर होण्याची स्वप्न रंगवू लागली. तितक्यात पहिला धक्का बसला. पेपर फुटला. त्यातून सावरत नाहीत तोच दुसरा धक्का बसला. झालेली परीक्षा रद्द झाली. 21 जूनला रीनीट झालं. एकामागून एक बसलेल्या या धक्क्यांमधून ही मुलं शेवटपर्यंत सावरूच शकली नाहीत आणि बघता बघता 21 विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. 12 मे ते 21 जून या 41 दिवसांमध्ये 21 जणांनी आपलं आयुष्य संपवलं. मैथिली सोनवणे, महाराष्ट्र, वय 18, 16 मे 2026. बाबा, मी खूप चांगला अभ्यास केला होता, पण आता पुढं काय होईल हा विचार डोक्यातून जात नव्हता. 650हून जास्त गुण मिळतील असा आत्मविश्वास होता, पण तिकडं पेपर फुटला आणि इकडं मैथिली लटकली शेतातल्या झाडाला. भाग्यश्री पाटील, कर्नाटक, वय 18, 23 मे 2026. PUC बोर्ड परीक्षेत 92% गुण. डॉक्टर होण्याचं बाळगलं होतं स्वप्न, पण पेपर फुटीमुळं भाग्यश्री इतकी निराश झाली, छताच्या पंख्याला जाऊन लटकली. ऋतिक मिश्रा, उत्तर प्रदेश, वय 21, 14 मे 2026. नीट परीक्षेचा हा ऋतिकचा तिसरा प्रयत्न होता. आता नाही द्यायची स्पर्धा परीक्षा, हे त्यानं लिहून ठेवलेले शेवटचे शब्द. वडील म्हणाले, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पाहायला ऋतिक हवा होता, पण तो क्षण उशिरा आला. सना शेख, तेलंगणा, वय 19, 20 जून 2026. 700 शब्दांची चिठ्ठी आणि चिठ्ठीत लिहिलं, माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही. आणि मग पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशीच सनानं तिच्या आयुष्याची अखेर केली. आकांक्षा चतुर्वेदी, मध्य प्रदेश, वय 18, 20 जून 2026. आई बाबा, मला माफ करा, मी सगळं उद्ध्वस्त केलंय. आकांक्षानं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतले हे काळीज चिरणारे शब्द. 2 हार्ट अटॅक येऊन गेलेल्या आणि पॅरालिसिस झालेल्या तिच्या वडिलांनी जमीन विकून तिला कोचिंगला पाठवलं, पण पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशीच ती त्यांना कायमची सोडून गेली. आर रोशनी, तमिळनाडू, वय 19, 20 जून 2026. वडील साखर कारखान्यात काम करत होते. आई एका खासगी कंपनीत कामाला गेली होती. भावंडही घरी नव्हती. उद्या पेपर म्हणून घरी परतलेले वडील आपली मुलगी काय करते हे पाहायला तिच्या खोलीत गेले आणि पाहतात तो काय, पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशीच त्यांनी त्यांच्या आयुष्यातली रोशनी कायमची गमावली होती. वेत्री अनंथम, तमिळनाडू, वय 20,
20 जून 2026. नीट परीक्षेच्या भीतीपोटी गेली महिनाभर मला नीट झोप लागली नाही. गेली 3 वर्षांपासून नीटची तयारी करत असलेल्या वेत्री अनंथम आतून खचला होता. अखेर त्यानं याच नैराश्यातून मृत्यूला कवटाळलं. त्यानं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतले शेवटचे शब्द होते, असे प्रेमळ आई वडील आणि आधार देणारा भाऊ मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. अम्मा, अप्पा, अण्णा, मला माफ करा. सिद्धार्थ हेगडे, गोवा, वय 17, 12 मे 2026. 12वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सिद्धार्थ उत्कृष्ट हॉकीपटू, पण खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला. शैक्षणिक ताण, मानसिक थकवा आणि खेळासोबत अभ्यास सांभाळता सांभाळता येणाऱ्या अडचणींचा उल्लेख असलेली चिठ्ठी आढळली. रुग्णालयात दाखल केलं गेलं, पण सिद्धार्थला वाचवण्यात अपयश आलं. शिवानी यादव, उत्तर प्रदेश, वय 18, 12 मे 2026. वडील रेल्वे TC. पेपर चांगला गेला होता, मात्र परीक्षाच रद्द झाली आणि ती एकलकोंडी बनली. अखेर पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेत शिवानीनं आपली जीवन यात्रा संपवली. कहान पटेल, गुजरात, वय 18, 18 जून 2026. 12वीला 85% गुण मिळवले. खासगी कोचिंग संस्थेत प्रवेश घेतला, पण नीटला 3 दिवस बाकी असतानाच इमारतीवरून उडी मारली आणि कहाननं आपल्या आयुष्याची कहाणी अधुरीच सोडली. रीमा बेगम, आसाम, वय 20, 13 जून 2026. वडील मासे विक्रेते. 2 वर्षे कोचिंग साठी खर्च केला, पण आता हे सगळं वाया जाईल या भीतीनं रीमानं मृत्यूला जवळ केलं. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न कायमचं भंगलं. जतीन कुमार, उत्तर प्रदेश, वय 19 जून 2026. 1 मिनिट 4 सेकंदाचा तो त्याचा शेवटचा व्हिडिओ. आज काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतोय असं म्हणाला आणि त्यानं छताच्या पंख्याला लटकून गळफास घेतला. पुनर्परीक्षेच्या अवघ्या 2 दिवस आधी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा असलेला जतीन सर्वांना एकाकी पाडून गेला. सिमरन, हरियाणा, वय 21 जून 2026. 2दा अपयश, तरी 3ऱ्यांदा तयारी, पण फेर परीक्षेच्या दिवशी काही तास आधीच सिमरननं विष घेतलं आणि आपल्या आयुष्याची अखेर केली. अनुकीर्थना, तमिळनाडू, वय 17 जून 2026. तिनं त्या दिवशी काकांना व्हॉट्सअप मेसेज केला, वडिलांनी खूप पैसे खर्च केलेत, मी पुन्हा त्यांच्या चेहऱ्याकडे कसं पाहू. तो तिचा शेवटचा मेसेज ठरला. काका आणि इतर नातेवाईक घरी घाईघाईत आले. काका आणि इतर नातेवाईक घरी घाईघाईत पोहोचले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. विष प्यायलेली अनुकीर्थना हे जग सोडून निघून गेली होती. एस गोपिका, तमिळनाडू, वय 19 जून 2026. 12वीला 440 गुण. नीट परीक्षेचा तिचा दुसरा प्रयत्नही चांगला होता. फेर परीक्षेसाठी वाचपडी केंद्र मिळालं असं तिनं पालकांना सांगितलं सुद्धा, पण परीक्षेच्या 2 दिवस आधी तिनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण गोपिका वाचू शकली नाही. अवंतिका मौर्य, मध्य प्रदेश, वय 19 जून 2026. नीट हा तिचा 4था प्रयत्न होता. 3ऱ्यांदा दिलेली परीक्षा रद्द झाल्यानं ती खचली. तिचं बोलणं, खाणं, माणसांमध्ये मिसळणं कमी झालं. ती एकटी पडली. 18 जूनला 3ऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि 19 जूनला पहाटे 5:20 अवंतिका या जगातून निघून गेली. अंशिका पांडे, दिल्ली, वय 20, 18 जून 2026. 2023ला 12वी मध्ये टॉपर. नीट साठी 3 वर्षे तयारी केली, पण दिलेली परीक्षाच अचानक रद्द झाल्यावर नैराश्यात गेली. अखेर घरातील छताच्या पंख्याला गळफास घेऊन अंशिकानं आपली जीवन यात्रा संपवली. प्रदीप मेघवाल, राजस्थान, वय 22, 15 मे 2026.
वडिलांनी 11 लाखांचं कर्ज काढलं. त्याला आपण डॉक्टर होऊ असा विश्वास होता, पण पेपर रद्द झाल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही. 15 मे रोजी प्रदीपनं राहत्या खोलीत गळफास घेऊन सर्वांनाच धक्का दिला. उमेश माली, राजस्थान, वय 22, 15 जून 2026. तिकडं मुंबईत वडील टाईल्सचं काम करतात. इकडं तो आईला गावी सोडून परत आपल्या फ्लॅटवर आला आणि मी खूप दूर जातोय, कुठं जातोय माहित नाही अशी चिठ्ठी लिहून उमेश खूप दूर निघून गेला. रिया कुमारी थापा, उत्तराखंड, वय 18, 16 जून 2026. तिला 12वी मध्ये 97% गुण मिळाले होते. ती शिकवणी घेऊन स्वतःचा शैक्षणिक खर्च भागवत होती, पण मी अभ्यासात यश मिळवू शकली नाही अशी चिठ्ठी मागं सोडत रियानं आपल्या आयुष्याची अखेर केली. रेणू मीना, दिल्ली, वय 18, 14 जून 2026. 10वी 12वी मध्ये 90% जास्त गुण. ती अभ्यासासाठी भावंडांसोबत लायब्ररीत जायची. 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा रद्द झाल्यानं ती प्रचंड तणावाखाली आली होती. अखेर त्या दिवशी संध्याकाळी भावंड घरी परतली. त्यांनी तिला चहाला बोलावलं, पण रेणू मात्र व्हेंटिलेटरला लावलेल्या फासाला लटकताना दिसली. 21 नावं, 21 गावं आणि 21 स्वप्न. पेपर फुटी फक्त प्रश्नपत्रिका लीक करत नाही, तर ती एका मजुराचं 11 लाखांचं कर्ज लीक करते. पेपर फुटी फक्त प्रश्नपत्रिका लीक करत नाही, तर ते एका आईचं 20 वर्षे तळहाताच्या फोडासारखं वाढवलेलं स्वप्न लीक करते. पेपर फुटी फक्त प्रश्नपत्रिका लीक करत नाही, तर ती एका देशाचं भविष्य लीक करते. राज ठाकरेंनी ही 21 नावं वाचून त्यांच्यासाठी मौन पाळलं, पण आमचं सरकार मात्र अजून चौकशीच करतंय. 21 स्वप्नांच्या अधुऱ्या कहाण्यांची ही बातमी इथं संपली, पण त्या 21 विद्यार्थ्यांची स्वप्न जी बेचिराग झाली त्यांचं काय आहे का आपल्या सरकारकडे याचं उत्तर? सरकारला हात जोडून विनंती आहे, पुन्हा कोणता पेपर लीक होऊ देऊ नका आणि देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा कधी ही अशी नावं घ्यावी लागतील अशी वेळ आणू देऊ नका. एलएस मराठीच्या वतीनं या 21 मृत विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.